इस्रायल इराणमध्ये भडकलेल्या युद्धाचा परिणाम आता छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक क्षेत्रावरही दिसू लागलाय। विशेषतः वाळूज आणि चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील मद्य निर्मिती उद्योगावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। बियर आणि विस्की तयार करण्यासाठी लागणाऱ्या कॅन आणि बाटल्यांचा साठा आता केवळ 15 दिवसांचा उरला असून पुढील काळात मोठा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त होते आहे। इस्रायल इराण युद्धामुळे मध्यपूर्वेतून होणाऱ्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्याचा थेट फटका संभाजीनगरच्या मद्य निर्मिती उद्योगाला बसण्याची शक्यता आहे। बियर आणि विस्की उत्पादनासाठी लागणाऱ्या कॅन आणि काच बाटल्यांचा साठा सध्या केवळ 15 दिवसांचा उरला आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज आणि चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये देशातील नामांकित बियर आणि विस्की कंपन्यांचे उत्पादन केलं जातं। या कंपन्यांकडून मध्यपूर्व देशांमध्ये दर महिन्याला साधारणतः 50 कंटेनरद्वारे मद्याचा पुरवठा केला जातो। मात्र युद्धामुळे त्यापैकी जवळपास 40 कंटेनरचा पुरवठा थांबवण्याच्या सूचना कंपन्यांना देण्यात आल्या आहेत। संभाजीनगर जिल्ह्यात 6 विस्की आणि 6 बियर उत्पादन कंपन्या आहेत। 2025 अखेर जिल्ह्यातून 4832.83 कोटी रुपयांचं मद्य उत्पादन, विदेशी दारूचं 1.26 कोटी लिटर उत्पादन, बियरचं 1.40 कोटी लिटर उत्पादन। कंपन्यांकडे फक्त 15 दिवसाचा साठा उपलब्ध। पुरवठा थांबल्यास दरमहा सुमारे 200 कोटी रुपयांचं नुकसान। 15 दिवसात अंदाजे 1.5 लाख केसेसचं उत्पादन। एका केसमध्ये 24 कॅन किंवा 12 बाटल्या। आमच्या संभाजीनगरमध्ये एकूण 6 बियर कंपन्या आहे आणि या बियर कंपन्यांना जो रिकाम्या बॉटल्स आणि रिकामे कॅन लागतात त्यासाठी LPGच्या कमर्शियल सिलेंडरचा वापर होतो आणि त्या LPG कमर्शियल सिलेंडरवर निर्बंध आल्यामुळं निर्मितीवर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि आमच्याकडे एकूण 15 दिवसाचा सध्या रिकाम्या बॉटल आणि कॅनचा साठा आहे। मात्र त्यापुढे पण हा निर्बंध जर चालू राहिले तर आपल्या बियर कंपन्यांना याचा फटका बसू शकतो असं मला कळाले। जवळपास 50% बियरची निर्मिती ही कॅन लाईनला होते, त्यामुळे कॅन लाईनला याचा जास्त फटका जर बसला तर बियरचा जो आमचा महसूल आहे त्याला जवळपास 200 कोटीचा फटका बसू शकतो। याशिवाय आधी JNPT बंदरावर पोहोचलेले 5 ते 6 कंटेनर सध्या तेथेच अडकून पडले आहेत। त्यामुळे उत्पादन प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे। कंपन्यांकडे सध्या 15 दिवसाचा साठा उपलब्ध असला तरी त्यानंतर पुरवठा झाला नाही तर दर महिन्याला सुमारे 200 कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे। युद्ध थांबल्यानंतरही परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी किमान 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी लागू शकतो। त्यामुळे संभाजीनगरच्या मद्य निर्मिती उद्योगावर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।